त्यासाठी आपल्याला हे 5 नंबरचे क्रीम कलरचे मोती, 5 नंबरचे लाल मोती आणि 5 नंबरचे येलो मोती मी घेतलेले आहेत। हे तीनही कलरचे 5 नंबरचे मोती आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 6 नंबरच्या मोत्यामध्ये पण हे करू शकता, पण मी इथे 5 नंबरचे घेतलेले आहेत। हा 7 नंबरचा तंगूस मी इथे घेतलेला आहे। चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर आपण हे पहिल्यांदा क्रीम कलरचे 4 मोती सुईमध्ये घेणार आहोत। आणि या पहिल्या मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण ही अशी सुई काढून घेणार आहोत। हा आपला एक चौकोन तयार झालेला आहे। आता ह्या पुढच्या मोत्यातून मी सुई काढून घेतली। आता इथे मी 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहे। आता ह्या साइडने आपला तंगूस आहे मोत्याच्या, तर त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण सुई काढून घेतली। हा आपला दुसरा चौकोन तयार झालेला आहे। आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता ह्या मधल्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली। अशा प्रकारे परत आता आपण इथे 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहेत। 1 2 आणि 3। तुम्ही इथे पांढऱ्या कलरचे मोती पण वापरू शकता, ते पण खूप छान दिसतात, पण मला क्रीम कलर जास्त आवडतो म्हणून मी क्रीम कलरचा घेतलेला आहे मोती। आता हा आपला तिसरा चौकोन झाला। आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मधल्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली। हे आता असंच आपण विणत जायचं आहे। आता ही पहिलीच ओळ आहे, तर इथे आपण कंटिन्युअसली 3 मोत्यांनीच विणणार आहोत। 1 2 3 मोती, मग त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची। हे आपला चौथा चौकोन तयार झालेला आहे। आता परत इथे 3 मोती घ्यायचे। 1 2 आणि 3 मोती घेतले। याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण ही सुई काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या मधल्या मोत्यातून सुई काढून घेतली। आता इथे आपले हे 5 चौकोन झालेत। 1 2 3 4 5 असे आपण 13 चौकोन करून घ्यायचे। ही 13 चौकोनांची आपण पहिली ओळ तयार करणार आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 चौकोनांची ही पहिली ओळ आपली तयार झालेली आहे। आता आपल्याला ही दुसरी ओळ पण अशीच क्रीम कलरच्याच मोत्यांनी विणायची आहे। तर सुरुवात करताना फक्त पहिल्यांदा आपण 3 मोती घेणार आहेत क्रीम कलरचे। 1 2 आणि हे 3
आता ह्या दिशेने तंगूस आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने त्याच मोत्यातून आपण सुई काढून घेतली. हे दुसऱ्या ओळीचा पहिला चौकोन आपला तयार झाला. आता ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आपण 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहे, 1 आणि 2. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली. या पुढच्या मोत्यातून आडव्या, परत हा जो मोती आहे त्याच्यात खालून वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घेणार आहोत. इथे परत 2 मोती, 1 आणि हे 2. या मोत्यातून हे मी आधीच्या माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मी हे असं का विणते की आपला हा जो तंगूस आहे तो इथे मध्ये कुठेही दिसत नाही. हे असे आडवा दिसत नाही, थोडासा वेळ जातो ह्याच्यामध्ये, पण हे दिसताना खूप छान दिसतं. म्हणून मी हे असं विणत असते. हे काही अशा मोत्यांमधून तंगूस काढून घेत असते, असं डायरेक्ट पुढच्या मोत्यात घालत नाही. आता अशाच पद्धतीने ही आपण पूर्ण ओळ विणून घेणार आहोत. तर ही आपली दुसरी ओळ पण तयार झाली. आता तिसरी ओळ पण अशीच आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी प्लेन विणून घेणार आहोत. 2 अशी ही ओळ सुरुवात करताना फक्त पहिल्यांदा 3 मोती घ्यायचे. असे 3 मोती ओवून घेतले की मग 2 मोती, 1 आणि 2. आणि आता इथून पुढे सगळे आपण 2 मोत्यांनीच विणणार आहोत. तर आता आपण ही अशी तिसरी ओळ पण पूर्ण करून घेणार आहोत. तर ही आपली तिसरी ओळ पण पूर्ण झाली. 1 2 आणि 3. आता ही जी आपण चौथी ओळ सुरू करणार आहोत, तर ह्या चौथ्या ओळीपासून आपलं स्वस्तिकचं डिझाइन चालू होणार आहे. तर आता इथे आपण पहिल्यांदा 3 मोती घेणार आहोत ना, तर त्यातले आपण हे 2 क्रीम कलर घेणार आहे आणि हा 1 लाल मोती घेणार आहे. या मोत्यात इकडच्या साईडने तंगूस आहे, तर आपण त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेणार आहेत. हे आता आपलं स्वस्तिकचं डिझाइन चालू होणार आहे. आता इथे प्रत्येक वेळेला आपण 2च मोती घेणार आहेत, अख्खी चौथी लाईन पूर्ण होईल. तर इथे 2 मधले पहिला 1 लाल घेणार आहे, 1 क्रीम कलर घेणार आहे आणि ह्या लाल मोत्यातून आपण ही सुई अशी काढून घेणार आहेत खालच्या दिशेने. असा आता आपली ही सुई आहे, हा तंगूस आहे या लाल मोत्यात वरच्या दिशेने आहे आणि आपल्याला आता हे लाईनीत लाल मोतीच घ्यायचे. त्यामुळे मग पहिल्यांदा आपण इथे आता क्रीम कलरचा मोती घेणार आणि मग 1 हा लाल कलरचा मोती. आणि आता ह्या
क्रीम कलरच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घेतली. या लाल मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून, या लाल मोत्यातून आणि हा पुढचा क्रीम कलरचा मोती. आता इथे खालच्या बाजूने तंगूस आहे, खालच्या मोत्यात आहे, म्हणून मग पहिल्यांदा लाल मग क्रीम. अशा तऱ्हेने आता ही आपण पूर्ण ओळ विणून घेणार आहे. तंगूस वरच्या दिशेने असला की पहिला क्रीम मग लाल, आणि खालच्या दिशेने असेल तर आधी लाल मोती मग क्रीम कलरचा मोती. आता खालच्या मोत्यात तंगूस आहे, आधी लाल आणि मग क्रीम. म्हणजे हे जे लाल मोती आहेत आपले ते सरळ दिशेत एका लाईनीत येतील, नाहीतर एक खाली एक वर असा होईल. आता इथे या चौथ्या ओळीचा शेवट आलेला आहे, तर इथे आपण 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहेत. आता इथे लाल मोती घेणार नाही आहोत. अशा प्रकारे ही आपली चौथी ओळ पूर्ण झाली. आता आपण ही 5वी ओळ करणार आहोत. आता इथे 5व्या ओळीची सुरुवात करताना 3 मोती घ्यायचे, त्यातले 2 क्रीम कलरचे घ्यायचे, 1 आणि 2, आणि हा एक लाल घ्यायचा. असे 3 मोती घेतले. विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. हे असंच आपण पहिल्यापासून जसं आपण विणतो ना, हे सिंपल हे असंच विणत राहायचं आहे. फक्त मोत्यांचे कलर आपण चेंज करणार आहोत, त्यामुळे आपल्याला ते डिझाईन दिसणार आहे. आता इथे खालच्या दिशेने आहे तंगूस, तर मग पहिल्यांदा आपण लाल घेणार आहे आणि मग क्रीम कलर घेणार आहे, आणि असं. म्हणजे आपण ही ओळ जशी विणली आहे ना, त्याच प्रकारे ही सुद्धा ओळ आपण पूर्ण विणून घ्यायची. ही 5वी ओळ आहे आपली, ही ओळ विणून घ्यायची. पाचव्या ओळीच्या शेवटी हे 2 क्रीम कलरचे मोती. ही आपली 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या स्वस्तिकाच्या कडेच्या 2 रेघा या तयार झालेल्या आहेत. आता ह्या 6व्या ओळीपासून आपण प्रॉपर स्वस्तिकाला सुरुवात करणार आहोत. आता इथे ही 6व्या ओळीची सुरुवात करताना आपण 1
2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहे आणि याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण ही सुई काढून घेणार आहोत. आता ह्या सगळ्या मोत्यामधून सुई आपण काढून घ्यायची. ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून अशी या तीनही मोत्यांमधून आपण सुई काढून घेतलेली आहे. आता ह्या पुढच्या क्रीम कलरच्या मोत्यात आपण ही सुई नेणार आहोत. आता इथे हा एक क्रीम कलर आणि हा एक लाल असे 2 मोती घेणार आहे. आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथून पुढे इथपर्यंत आपण पूर्ण 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन जाईल. मोती घ्यायचे आणि विणायचे. पूर्ण ही जी लाईन आहे ती अशीच विणून घ्यायची 2-2 क्रीम कलरच्या मोत्याने. विणायची पद्धत हीच.
ही पूर्ण ओळ आपण क्रीम कलरनी केली. फक्त इथे 2 नंबरला एक लाल मोती टाकलेला आहे. त्याचप्रमाणे आता इकडे पण वरच्या साईडला पण आपण लाल मोती एक घालणार आहोत. ही खरी स्वस्तिकची सुरुवात आहे. आता ह्या इथे आपण पहिला इथे एक पांढरा घेणार आहोत, सॉरी एक क्रीम कलरचा घेणार आहोत आणि हा एक रेड. आणि या मोत्यातून आपण ही सुई काढून घेतली. बरोबर आता हा आणि हा एका लाईनीत आलेले आहेत. आणि इथे आता 2 क्रीम कलरचे घालून आपण ही 6वी ओळ पूर्ण करून टाकायची. तर ही आपली 6वी ओळ पूर्ण झाली. इथे ह्या आपल्या 6 ओळी पूर्ण झाल्या. 7वी ओळ करताना आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहेत आणि त्याच मोत्यातून अशी ही सुई आपण काढून घ्यायची. ह्या आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची आहे. अशी 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 आणि अशी. आता हे 3 पहिल्यांदा 3 घ्यायचे. आता 2नी सुरुवात करायची. हे 2नी पूर्ण ओळ विणून घ्यायची 2 मोत्यांनी. तर आता इथे 2 मधला पहिला मी एक लाल घातला आणि दुसरा क्रीम कलरचा घातला. ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई अशी काढून घेतलेली आहे. असे आता या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 लाल मोती घ्यायचे. 1 आणि 2 आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून. आता इथे परत 2 लाल मोती. 1 आणि 2. परत 2 लाल मोती. 1 आणि 2. एक आणि 2 लाल या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई. लाल मोत्यात वरच्या दिशेने
परत 2 लाल, 1 आणि 2 लाल. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या आणि या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहेत. आता 2 क्रीम कलरचे मोती घेतले, 1 आणि 2. या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून क्रीम कलरच्या खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत 2 क्रीम कलर. आता इथून पुढे तुम्हाला व्यवस्थित सगळीच्या सगळ्या ओळी नीट बघून कराव्या लागणार आहेत, कारण मध्ये जर काही मिस झालं तर मग ते स्वस्तिक चुकू शकतं. त्यामुळे तुम्ही इथून पुढे तरी सगळा व्हिडिओ माझा नीट बघा आणि विणा. आता इथे 2च घ्यायचेत मोती, पण पहिला क्रीम घेणार आहे आणि मग 1 लाल मोती घेणार आहे. क्रीम आणि लाल मोती घेतला. या मोत्यातून, या मोत्यातून, या. आता आपण 8व्या ओळीला सुरुवात करणार आहोत. 8वी ओळ सुरू करताना पहिले जे 3 मोती घ्यायचे ते 3ही क्रीम कलरचे घ्यायचे आणि या दिशेने तंगूस आहे त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण ही सुई काढून घेतली. आता 1 2 3 4 या 4ही मोत्यातून आपण सुई अशी काढून घेणार आहोत. असे. आता इथे 2 मोती घ्यायचे, त्यातला पहिला आपण लाल घेणार आहोत आणि दुसरा क्रीम कलरचा घेणार आहोत. आणि या मोत्यातून आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत. मग ह्या मोत्यातून आणि या लाल मोत्यातून खालून वरच्या दिशेने. इथे आता आपण 2 लाल मोती घेणार आहोत. आता या लाल मोत्यातून, या लाल मोत्यातून, या लाल मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहेत. अशी सुई काढून घेतली. इथे आता आपण 2 क्रीम कलरचे मोती घेणार आहेत. 1 आणि 2. 2 क्रीम कलरचे मोती घेतले. या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घेतली. आता या क्रीम कलरच्या मोत्यातून आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता या ठिकाणी आपण 2 मणी घेणार आहोत. त्यातला पहिला पिवळा मोती घेणार आहे आणि मग हे क्रीम कलरचा मोती घेणार आहे
आणि ह्या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेणार आहे। असे ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली। आता इथे परत आपण 2 मोती घेणार आहे। त्यातला आता पहिला आपण लाल मोती घेणार आहे आणि मग हा क्रीम कलरचा मोती घेणार आहे। ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने आपण सुई काढून घेतली। ह्या मोत्यातून आणि ह्या लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता पुढचे जे आपण 2 लाल घेणार आहोत, 2 मोती घेणार आहोत, तर ते दोनही लाल घ्यायचे आणि ह्या मोत्यातून सुई आपण अशी काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून ह्या मोत्यातून आणि या मोत्यातून। आता इथे परत आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला आपण पहिला एक लाल घेणार आहोत, कारण आता हा आपला तंगूस इथे खालच्या लाल मोत्यात आहे म्हणून, आणि मग एक क्रीम कलरचा मोती घेणार आहे। आता पुढचे जे घ्यायचे 2 मोती त्यातला पहिला आता क्रीम कलरचा आणि मग हा एक लाल। ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण अशी ही सुई काढून घेणार आहे। आता इथे 2 मोत्यातला पहिला लाल घेणार आहे आणि मग क्रीम कलरचा घेणार आहे आणि ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेणार आहे। आता हे पुढे सगळे 2-2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे। 1 2 2 अशा रीतीने ही आपली 8वी ओळ पूर्ण झाली। आता आपली ही 9वी ओळ आपण चालू करतोय। 9वी ओळ चालू करताना पहिल्यांदा आपण 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहेत, 1 2 आणि 3। सेम या मोत्यातूनच विरुद्ध दिशेने काढून घ्यायचा, असं चौकोन तयार होतो। या मोत्यातून
या आणि या मोत्यातून. आता 2 क्रीम कलरचे घ्यायचे, 1 आणि 2. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या मोत्यातून खालून वरच्या दिशेने, परत 2 क्रीम मोती. आता या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून खालच्या दिशेने आणि हे डावीकडून उजवीकडे. आता इथे 2 जे मोती घेणार आहेत ते दोनही येलो कलरचे मोती घ्यायचे आणि या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे या येल्लोमधून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे 2 घेणार आहोत त्याच्यातला पहिला येलो आणि दुसरा क्रीम. मग ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, ह्या मोत्यातून या मोत्यातून. आता इथे 2 घेणार, त्यातला पहिला आपण एक लाल घ्यायचा आहे आणि एक क्रीम कलरचा घ्यायचा आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची. आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई घेतली, असं. आता इथे 2 लाल रंगाचे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2. परत या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची, या लाल मोत्यातून वरून खाली आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 2 घेणार आहेत, त्यातला पहिला एक येलो घ्यायचा आहे आणि मग हा एक क्रीम कलरचा. या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची या येलो कलरच्या मोत्यात. आता इथे 2 घेणार आहेत, ते दोनही आपण येलो कलरचे मोती घेणार आहोत, 1 आणि 2. या येलो मोत्यातून उजवीकडून डावीकडे, आता इथे जे 2 घेणार आहेत त्यातला एक पहिला लाल घ्यायचा आहे आणि एक क्रीम कलरचा घ्यायचा आणि ह्या येलो मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई अशी काढून घ्यायची. या लाल मोत्यात खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता आपण हे जे 2 घेणार आहेत ते दोनही लाल मोती घ्यायचे आहेत, 1 आणि हा 2.
आता इथे 2 क्रीम कलर, एक आणि 2. आता इथे शेवटी परत 2 क्रीम कलरचे मोती, एक आणि 2. ही आपली 9वी ओळ पूर्ण झाली. नववी ओळ इथे पूर्ण झाली. आता 10वी ओळ करताना पहिल्यांदाचे 3 मोती घ्यायचे, ते क्रीम कलरचे घ्यायचे 3. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने काढून घ्यायचे. आणि ह्या मोत्यातून आता इथे आपण 2 मोती घेणार आहोत. त्यातला पहिला लाल असणारे 1 आणि हा 2. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून या लाल मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आता 2ही लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2. 2 लाल मोती. आता हे 2 लाल मोती घेतले. या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. इथे आता 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. 2 क्रीम कलरचे मोती. या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, या मोत्यातून वरच्या दिशेने. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. या येल्लो मधून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. वरती ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 घेणार आहेत. त्यातला पहिला एक लाल मोती घ्यायचा आणि मग हा एक क्रीम कलरचा मोती. या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे 2 लाल मोती घ्यायचे परत, 2 लाल मोती. या लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे, इथे वरच्या दिशेने उजवीकडून डावीकडे. दोन क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने ह्या मोत्यात. आता इथे माझा तंगू संपला आहे, तर तो मी बंद कसा करायचा ते पण सांगून टाकते. हे असं घेतलं काढून आणि मग ही अशी आपण गाठ मारून घ्यायची.
आता हा गाठ मारल्यानंतर त्याच्या पुढच्या मोत्यातून असे आपण हा तंगूस काढून घ्यायचा आहे. गाठ वरतीच मारली, परत एका मोत्यातून मी असं काढून घेते आणि मग हा असा तंगूस आपण इथे कट करू शकतो. 2-4 मोत्यातून ओवून पुढे काढायचा. इथे आता एक पिवळा मोती आणि एक क्रीम कलरचा मोती आणि या क्रीम कलरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या पिवळ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे, परत या पिवळ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे आपण शेवटपर्यंत 2-2 क्रीम कलरचेच मोती घेत जाणार आहोत आणि ही आपली मग 10वी ओळ पूर्ण होईल. अशा प्रकारे ही आपली 10वी ओळ पूर्ण झाली. आता आपण 11वी ओळ विणायला घेऊया. आता इथे सुरुवात करताना 11व्या ओळीला आपण 1, 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. असे आता इथे वरती काढून घेतली सुई. आता इथे 2 जे घ्यायचे त्यातला पहिला क्रीम कलरचा एक घ्यायचा आणि एक लाल घ्यायचा आहे आणि हे पुढचे हे असं विणायचं आहे. इथे आता आपण हे 2 लाल मोती घालणार आहोत, 1 आणि 2.
या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने दोन लाल, दोन लाल, या मोत्यामधून आणि ह्या लाल मोत्यामधून परत दोन लाल. आता हे इथपर्यंत येईपर्यंत आपण हे दोन लाल मोती घालत जाणार आहोत, कारण हा स्वस्तिकाचा आता मध्य आलेला आहे. आता परत दोन लाल, एक आणि दोन. दोन लाल, एक आणि दोन. आणि इथे पण दोन लाल.
2 क्रीम कलरचे मोती. दोन क्रीम कलर. शेवटी आता ही आपली 11वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 12वी ओळ आपण चालू करतोय. ती करताना पण आपल्याला 3 क्रीम कलरचे मोती पहिल्यांदा घ्यायचे आहेत. 3. याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण सुई काढून घेतली. ह्या मोत्यात खालून वरच्या दिशेने. आता इथे 2 घ्यायचे. त्यातला मग पहिला आपण क्रीम घेणार आहे, दुसरा लाल रंगाचा घेणार आहे आणि या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घेणार आहेत. या मोत्यातून वरच्या दिशेने या आणि या लाल. आता इथे आपण काय करणार आहे, 2 घ्यायचे. त्यातला पहिला लाल घेणार आहे आणि मग एक क्रीम कलरचा घेणार आहे. असा या लाल मोत्यातून आणि या लाल मोत्यातून खालून वरती आपण सुई काढून घेतली. आता इथेपर्यंत आपण सेम तसंच विणणार आहोत. आता एक क्रीम घेतला, एक लाल घ्यायचा. या लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. इथे वरच्या दिशेने या क्रीम कलरच्या मोत्यातून या लाल आणि ह्या लाल मोत्यातून सुई काढून घेतली. पण इथे आता परत एक लाल घ्यायचा आधी आणि मग हा एक क्रीम कलरचा घ्यायचा. लाल मोत्यातून वरती काढून घ्यायची सुई. आता इथे एक क्रीम, एक लाल. लाल मोत्यातून आता इथे मात्र आपण हे दोनही लाल मोती घेणार आहोत.
तर इथे परत एक क्रीम आणि एक लाल. ह्या लाल मोत्यातून ह्या. आता इथे दोन घ्यायचे, त्यातला पहिला आपण लाल घेणार आहे आणि मग हा क्रीम कलरचा घ्यायचा. हे आपलं निम्म स्वस्तिक झालेलं आहे. इथे परत सेम एक क्रीम एक लाल. परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे इथे वरच्या दिशेने, इथे या क्रीम कलरच्या मोत्यातून, या लाल आणि ह्या लाल मोत्यातून. आणि आता आपण हे इकडे न्यायचं आहे. हे 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 टोक इकडे आणि हे वर आहे. आता हे आपल्याला इकडे न्यायचं आहे, त्यामुळे आता इकडे लाल मोतींनी आपण वाढवत जायचं आहे. परत दोन लाल मोती, आता हे टोक इकडे जाणार आहे स्वस्तिकचं. आता इथे दोन क्रीम आणि परत दोन क्रीम असं घेतलं की आपली ही 12वी लाईन पण पूर्ण होणार आहे. ही आपली 12वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता आपण 13वी ओळीला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा 3 क्रीम कलरचे मोती, त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यात वरती, आता इथे एक क्रीम आणि एक लाल असे दोन मोती घेतले. या मोत्यातून या आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची इकडे. इथे आता परत दोन लाल मोती, एक आणि दोन लाल मोती. या लाल
तर वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने आता 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता 2 मोती घ्यायचे. त्यातला पहिला एक आपण क्रीम कलरचा घेणार आहे आणि एक येलो कलरचा. या मोत्यातून आणि या मोत्यातून. आता इथे एक क्रीम कलर आणि एक रेड. या मोत्यातून आणि ह्या लाल मोत्यातून. आता इथे परत 2 लाल मोती, 1 आणि 2 लाल मोती. वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या लाल मोत्यात खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे हे 2 येलो मोती घालून घ्यायचे, 1 आणि हा 2. वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या येलो मोत्या खालून वरच्या दिशेने सुई. इथे 2 घेताना पहिला आता येलो घ्यायचा आहे आणि मग क्रीम कलरचा घ्यायचा आहे. या क्रीम कलरच्या मोत्यातून इकडे सुई काढून घ्यायची, उजवीकडून डावीकडे. येलो मधून खालून वरती, या येलो मधून डावीकडून उजवीकडे. परत या क्रीम मध्ये वरून खाली आणि ह्या क्रीम मध्ये डावीकडून उजवीकडे अशी सुई काढून घेतली की आता हे आता पुढे आपण 2 क्रीम कलरचे मोती घेत जायचे. 1 आणि 2. परत 2 क्रीम, 1 आणि 2 क्रीम.
वरच्या दिशेने, डावीकडून उजवीकडे, वरून खालच्या दिशेने, डावीकडून उजवीकडे. परत हे 2 क्रीम कलरचे मोती, ही आपली 13वी ओळ पूर्ण झालेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13वी ओळ आता इथे पूर्ण झालेली आहे. ही आपली 14वी ओळ चालू झालेली आहे. 14वी ओळ चालू करताना पहिले 3 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली आणि या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे आपण 2 परत क्रीमच मोती घ्यायचे. 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. परत इथे वरच्या दिशेने ह्या आणि ह्या 3 मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. 1 आणि हा 2. मग ह्या मोत्यातून सुई काढून घेतली खालच्या दिशेने. ह्याच्यातून उजवीकडून डावीकडे, ह्या मोत्यात वरच्या दिशेने. आता इथे जे 2 घेणार आहे मी, त्याच्यात आता हा पहिला मी क्रीम कलरचा घेणार आहे आणि मग हा येलो घेणार आहे. असे हे 2 घेतले. आता हे असं दिसतंय. आता ह्या वरती उजवीकडून डावीकडे, खाली आणि हा उजवीकडून डावीकडे. इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती. 1 आणि 2. 2 क्रीम कलरचे मोती. आता इथे जे 2 घेणार आहे ते पहिला 1 क्रीम आणि मग हा 1 लाल. आणि आता ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, इथे वरती हा. आता इथे परत 2 लाल मोती घेतले. 1 आणि 2 लाल. आता 2 क्रीम, आता इथे आपण जे 2 घेणार आहोत ना, तर 1 क्रीम घ्यायचा आहे आणि 1 येलो घ्यायचा आहे. कारण आता हा आपल्याला इथे येलोचा चौकोन पूर्ण करायचा आहे. असा आला. चुकून माझ्याकडनं 2 क्रीम बोलले गेले, तर ते 2 क्रीम नाही आहे, तर 1 क्रीम आणि 1 येलो असं घालायचं आहे.
आता हे येलोतून आले, तर आता इथे मात्र आपण हे 2 येलो घेणार आहेत, 1 आणि 2 येलो. वरच्या दिशेने. आता हा एक येलो चौकोन आपला इथे तयार झाला. आता इथे जेव्हा आपण 2 घेणार आहोत ना, तर इथे एक क्रीम घ्यायचा आहे आणि हा एक रेड घ्यायचा आहे. असे 2 घ्यायचे आणि मग ह्या मोत्यातून असं सुई काढून घ्यायची. इकडे असा ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. आता इथे 2 रेड घ्यायचे आहेत मोती, 1 आणि 2. हे 2 रेड मोती घेतले. आता इकडे क्रीम कलर, 2 क्रीम कलर. परत 2 क्रीम. अशा प्रकारे ही आपली 14वी लाईन पण पूर्ण झालेली आहे. आता आपली 15वी ओळ चालू झालेली आहे. तर आपण हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. आता इथे एक क्रीम आणि एक हा लाल रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. ह्याच्यातून वर, परत ह्याच्यात पण डावीकडून उजवीकडे, या लालमधून खाली आणि इकडे डावीकडून उजवीकडे. आता इथे परत आपण 2 लाल मोती घेणार आहेत, 1 आणि हा 2 लाल मोती. या लालमधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2 क्रीम कलरचे मोती. आता ह्या पिवळ्या मोत्या डावीकडून उजवीकडे. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. आता इथे एक क्रीम आणि हा एक रेड.
आता हे इकडे पण आपल्याला टोक तयार करायचं आहे स्वस्तिकाचं. त्यामुळे आता इकडे आपण हे लाल लालच मोती वापरत जाणार आहोत. आता इथे आपण 2 लाल घेणार आहोत. 1 आणि 2 हे 2 लाल मोती. परत 2 लाल मोती. 2 परत 2 लाल मोती. या मोत्यातून, ह्या मोत्यातून, त्यातून आणि ह्या मोत्यातून. आता इथे आपल्याला इथे एक क्रीम आणि हा एक लाल असे 2 मोती घ्यायचे. असे वरच्या दिशेने. आता परत 2 क्रीम कलरचे मोती. असे परत 2 क्रीम कलरचे मोती. 1 आणि 2. अशी ही आपली 15वी ओळ पण पूर्ण झाली. आता आपली ही 16वी ओळ चालू झालेली आहे. तर इथे पण पहिल्यांदा 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. 3 हे क्रीम कलरचे मोती घेतले. या मोत्यातून वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली. आता इथे आपण हे 2 लाल मोती घेणार आहेत. 1 आणि 2 आणि या क्रीम कलरच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे काढून घेणार आहोत. इथे वरती या लाल मोत्यातून आता इथे 2 घ्यायचे. त्यातला पहिला एक लाल घ्यायचा आहे आणि हा एक क्रीम कलरचा घ्यायचा. आणि या लाल मोत्यातून असा काढून घ्यायचा. इथे या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशेने. आता इथे परत एक क्रीम आणि एक लाल. 1 क्रीम आणि 1 लाल असे 2 मोती घ्यायचे. या लाल मोत्यातून डावीकडून उजवीकडे काढून घ्यायचे. असं वरच्या दिशेने.
उजवीकडून डावीकडे खाली आणि ह्या मोत्यात उजवीकडून डावीकडे. आता परत इथे 2 मोती घ्यायचे, त्यातला पहिला एक रेड आणि मग क्रीम. या रेड मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इकडे आणि ह्या लाल मोत्यात वरच्या दिशेने. सुई जेव्हा वरच्या दिशेने असते तंगूस जेव्हा, तेव्हा मग पहिला जो वरती आपल्याला मोती घालायचा आहे तो घ्यायचा आणि मग खाली जो घालायचा आहे तो घ्यायचा. प्रत्येक वेळेला हे लक्षात ठेवायचं, म्हणजे मग डिझाईन आपलं चुकत नाही. आता इथे 2 लाल घ्यायचे, एक आणि हे 2 लाल. सॉरी, इथे पण आपल्याला एक लाल आणि एकच पांढरा घ्यायचा आहे, 2 लाल नाही घ्यायचे. 2 लाल घेतले की आपलं डिझाईन स्वस्तिकचं चुकणार आहे. असं आता इथे आपण 2-2 पांढरे घालत जायचे, एक आणि 2 पांढरे. दोन क्रीम कलर, परत 2 क्रीम कलर, आता इथे आपल्याला एक लाल आणि एक क्रीम असे 2 मोती घ्यायचे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने काढायचे. हे जसं जसं डिझाईन वाढत जातं तसा तंगूस आपला त्याच्यात अडकत जातो. आता इथे पहिल्यांदा एक लाल मोती घ्यायचा आहे आणि मग एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. आता 2 क्रीम कलरचे मोती.
अशा प्रकारे ही आपली 16वी ओळ तयार झालेली आहे। आता 17वी जी ओळ मी करणार आहे ती पूर्ण क्रीम कलरनी करायची आहे। पहिल्यांदा 3 क्रीम, अशा पद्धतीने आता हे सगळे आपण पूर्ण क्रीम कलर वापरणार आहेत। ह्याच्यामध्ये लाल किंवा कुठला आता कलर वापरायचा नाही। ही पूर्ण क्रीम कलरमध्ये आपण विणून घ्यायची। अशा प्रकारे ही पूर्ण पांढरी मी ओळ करून घेतली, क्रीम कलरची पूर्ण एक 17वी ओळ करून घेतलेली आहे। आता 18वी ओळ करताना आपल्याला पहिल्यांदा हे 3 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे। आता इथे हे आपलं स्वस्तिक पूर्ण झालेलं आहे। आता ह्या 2 रेघा आहेत त्या आता आपल्याला इकडे परत हे इथून एवढं जे आहे ते इथून पुढे आपल्याला विणायचं आहे। आपलं स्वस्तिक तर इथे तयार झालेलं आहे। तर इथे आता सेम आपण तेच करायचं आहे। आता आपल्याला इथे खाली लाल मोती पाहिजेले, मग वरती आपण आता इथे तंगूस वर आहे म्हणून पहिला क्रीम कलर घालायचा आहे आणि मग एक लाल मोती घालायचा आहे। आता इथे आपली 18वी ओळ चालू झाली आहे। हे स्वस्तिक आपलं इथे पूर्ण झालंय आणि ही ओळ आहे ही या ओळीपासून आता इकडे जसं आपण विणलं आहे तसं इथून वरती आपल्याला विणायचं आहे। तर मग इथे आता पहिल्यांदा आपल्याला 3 जे मोती घेणार आहोत त्यातले एक लाल घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे। हा तंगूस इकडच्या दिशेने आहे म्हणून मी आधी लाल घेतला। बाहेरच्या दिशेने असते तर 2 पांढरे पहिले घेतले असते आणि मग एक लाल घेतला असता, पण तो आतल्या साईडने असल्यामुळे मी पहिल्यांदा असं केलं। आता इथे वरती तंगूस आहे लाल मोत्यात, तर मग आता पहिल्यांदा क्रीम कलरचा घ्यायचा आणि मग एक लाल घ्यायचा, 2 मोती घ्यायचे असे, कारण आपल्याला आता हे लाल आहेत ते एका लाईनीत यायला पाहिजेत। त्यामुळे जिकडे सुई असेल तिथला मोती पहिल्यांदा घ्यायचा। असा आता हे असंच आपण वरपर्यंत विणत जायचंय। आता इथे खाली आहे म्हणून पहिला लाल घ्यायचा आणि मग क्रीम घ्यायचा। या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता वर आहे तर मग पहिला क्रीम मग लाल, असं इथपर्यंत मी विणून घेते। आता इथे शेवट आलेला आहे आपला ह्या ओळीचा 18वी ओळ ही। तर शेवटी मात्र इथे 2 क्रीम कलरचे मोती घालायचे असे। आता 19वी आपल्याला जी करायची आहे ओळ ती पण ही ओळ करायची, ते अशीच करायची। आता इथे पण आतल्या बाजूने तंगूस आलाय तर मग इथे लाल मोती घ्यायचा आणि मग 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे असे। आता वरच्या दिशेने आहे एक क्रीम मग लाल दुसरा,
ही पूर्ण अशीच विणत जायची आपल्याला। अशा प्रकारे ही आपली 19वी लाईन पण पूर्ण झालेली आहे। आता इथून पुढे आपल्याला 3 ह्या क्रीम कलरच्या लाईनी विणून घ्यायच्या आहेत। 1 2 3 ह्या ज्या 3 आपण सुरुवातीला विणल्या होत्या तशाच क्रीम कलरच्या 3 लाईनीवरती विणून घ्यायच्या। म्हणजे आपल्या आता ही 19वी ओळ संपली। 19 आणि 3 म्हणजे आपले 22 ओळी होतील पूर्ण स्वस्तिक। इथून हे पूर्ण होण्यासाठी आपल्याला 22 ओळी लागतात, म्हणून यावरती 3 क्रीम कलरच्या ओळी विणून घेऊयात। तर हे आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे। याला एकूण 22 ओळी लागलेल्या आहेत। जर तुम्हाला हे करून पाहायचं असेल तर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझा व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। मधल्या आदली एखादी ओळ पण मिस करू नका, म्हणजे तुमचंही स्वस्तिकचं डिझाईन चुकणार नाही। हे तुम्ही स्वस्तिक देवापुढे असं रांगोळी म्हणूनही मांडू शकता, किंवा ह्याला पुढे असं वाढवून तुम्ही तोरणाची पट्टी करू शकता, किंवा झोपाळ्यासाठी स्टँड म्हणूनही तुम्ही हे वापरू शकता। तर मी आता माझा पुढचा जो व्हिडिओ तयार करणार आहे तर त्याच्यासाठी मी हे स्वस्तिकचं स्टँड वापरणार आहे। तर तो माझा पुढचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।